बंड्या, तू ग्रामपंचायत लढायची म्हणतो हा, पण तुला काही लोकांची समाजसेवा करायची नाही. तुला काय करायचंय? तुला निव्वळ पैसे कमवायचे. तुझ्या डोक्यात काय आहे? मी ग्रामपंचायतला सरपंच म्हणून निवडून आलो की मी गावचा मालक झालो. हा, तू काय करणार आहे? तू सरपंच पदाची निवडणूक लढवणार आहे. बरं, तू किती वर्ष सरपंच राहणार आहे? 5 वर्ष. तुला निवडणूक खर्च किती येणार आहे? तर 20 लाख रुपये. किती? 20 लाख रुपये. हा, तू दरवर्षी ठेकेदारी कितीची करणार आहे? 1 कोटी रुपयाची. कितीची? 1 कोटी रुपयाची. हा, आणि दरवर्षी तू ठेकेदारी केल्यानंतर तुला 30% नफा याच्यातून राहणार आहे. किती? 30%. म्हणजे दरवर्षी किती लाख रुपये कमवणार तू? 30 लाख रुपये. हा, तर डोक्यात हे राहतं गणित. हा, 30 लाख रुपये तू दरवर्षी कमिणार आहे. बरं, तू 5 वर्षी 1 कोटी रुपयाची विकास कामं नाही म्हणतात त्याला. नुसते तो प्रेमा जर कधी तो नुसत्या ऑर्डर जरी आणल्या, हा, तरी तू 30 लाख रुपये 1 वर्षीचा नफा पकडला. हा, तर 5 वर्षाचं किती झाले? 1.5 कोटी रुपये. 1.5 कोटी रुपये. हा, 1.5 कोटी रुपयातला तो निवडणुकीला खर्च येईल फक्त किती? 20 लाख रुपये. हा, तरी तू किती? 1 कोटी 30 लाखात प्रॉफिट मध्ये राहू राहिला. असं गणित तो आहे. तर बंड्या, तू ग्रामपंचायत लढताना तू लोकांची समाजसेवा, समाजाची सेवा करायची म्हणून लढ. हा, तू जर हे पैसे कमवायचे म्हणून लढत असला, हा, तर तू लई झालं तर एवढेच 5 वर्ष तू सरपंच राहशील. लोकनेता होणं तुला काही जमणार नाही. हा, मग त्याच्यामुळे सांगतो बंड्या, तू जे ना तर लोकांना वाटलं पाहिजे की हा आपला सरपंच आहे, असं म्हणून तू निवडणूक